कोकणात गौरी गणपतीचा सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। काळानुरूप सणांमध्ये बदल झाले तरी कोकणी माणसानं मात्र रूढी, प्रथा, परंपरा आजही जपलेल्या आहेत। कोकणातील प्रत्येक घरात गणपती विराजमान होतो, त्यामुळे पारंपरिक ढोल ताशांचा गजर करत कोकणात गावागावांमध्ये गणपतीचं आगमन होतं। महिला, लहान मुलं देखील उत्साहामध्ये या मिरवणुकीत सहभागी होतात। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। पाहूयात। वर्षभर ज्याची आतुरता होती, ज्याच्या आगमनाची आतुरता होती, त्या गणपती बाप्पाचं आगमन आता कोकणातल्या प्रत्येक घराघरात होतंय। पारंपरिक ढोल ताशांचा गजर करत कोकणात गणपती बाप्पाला आणलं जातंय। अगदी लहान थोर, आबाळ वृद्ध प्रत्येक जण या गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये सहभागी झालेला आहे। मुख्य बाब हीच आहे की वर्षभर या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता आपल्या सर्वांना असते आणि त्यानंतर अगदी पुढचे 5 दिवस 7 दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत तर अगदी 21 दिवसापर्यंत कोकणातल्या अनेक घरांमध्ये बाप्पाची सेवा केली जाईल आणि बाप्पाच्या आगमनानंतर गौरी गणपतीच्या काळात मिळणारी ही ऊर्जा त्याला पुढचं वर्षभर पुरेशी असणार आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, संगमेश्वर, रत्नागिरी।